पांघरून घाला. पांघरून माझं उडून गेलंय. पांघरून घालणार नाही, ब्लँकेट घालणार नाही, काही टाकणार नाही. मी स्पष्ट तुम्हाला सांगतोय, मी फार सरळ मार्गी आहे. त्याच्यामुळं तुम्हाला आधीच जागं करतोय. जरी आपला बूथचा कमिटीचा विषय असला तरी हे विषय आपल्या पुढच्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या मुलांच्या, सुनांच्या, जावयांच्या, मुलींच्या, नातवंडांच्या, पतवंडांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. कृपा करून लाईटली घेऊ नका. हे मला नम्रतेने एक तुमचा प्रतिनिधी आहे नात्याने, कारण आज मी तुमचं प्रतिनिधित्व करतो. मी तुम्हाला ज्या गोष्टी माझ्या कानावर येतात त्याच्यातनं जागं करणं माझं काम आहे. तुमच्याकडे काही चुकीच्या आल्या तर तुम्ही मला सांगणं तुमचं काम आहे. आणि हे सगळं करत असताना हे शक्ती अभियानामध्ये ह्याच्यात अनेक जण म्हणतात की दादा इथं वेडेवाकडे प्रकार चाललेत, तिथं वेडेवाकडे प्रकार चाललेत. ह्याचा वापर करा आणि ॲक्युरेट माहिती द्या कृपा करून, कारण पोलिसांना तेवढंच काम नाही, त्याच्यात खरोखरी त्याच्यात दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. काल पण चाइल्ड केअर अँड प्रोटेक्शन ह्याच्याहीबद्दल एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. महाविद्यालय प्रशासन, पोलीस प्रशासन, आपण हे सगळे त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी सगळा वेळ घालत नाही, परंतु आपण ही फार गोष्ट सिरियसली घेतलेली आहे. कारण शेवटी आपली भावी पिढी, नवीन होणारी पिढी जबाबदार उद्या तेच आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करणार आहेत. त्यामुळं ती कुठं बिघडता कामा नये ह्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी पहा. आज आपला बूथ कमिटीचा विषय आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यात काही माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की दादा मी तिथं माझं नाव नाही, मी तर प्रत्येक वेळेस काम करतो आहे.